तुम्हीच सांगितलेलं आहे तुमच्या बैठका त्याच्या संघ रेस्ट हाऊसला झाल्यात त्या परळीच्या खरकाट्या संघ. आणि आता अशी योग्य वेळ आली की आरोपीच जर म्हणतोय नार्को टेस्ट करा तर तपास यंत्रणेनं ते अर्ज आता कोर्टापुढे ठेवला पाहिजे. आता उंट पहाडाच्या खाली आला, आता चिव्हा पहाडाच्या खाली आला. काय मागणी केली इकडे लागायचं. माझ्यासाठी सगळ्यात महत्वाचा विषय आहे की ज्याला जे म्हणलं जातं ना, ज्याला कर नाही त्याला डर कशा. कायदा लॉ असं सांगतो एखाद्या प्रकरणात जर नार्को टेस्ट करायची असली आणि जर आरोपी असले आणि आरोपींनी जर नाही म्हणले तर नार्को टेस्ट नाही करतात. इथं माझ्या प्रकरणातला घातपाताच्या प्रकरणातला त्या धन्याने जो घातपाताचा विषय ठरवलेला होता, कट रचलेला होता, त्यातला आरोपी येऊनच म्हणतोय नार्को टेस्ट करायची. मग त्या अर्जाला मंजुरी द्या, त्याची अंमलबजावणी करा त्या अर्जाची. माझा पण अर्ज दिलेला आहे, दोन्ही अर्जाची मंजुरी द्या, नार्को टेस्ट करा, दूध का दूध पाणी का पाणी होऊ द्या. कारण ही अशी संधी आहे आता. कारण ते परळीचं ते खरकट आहे ना, ते गप बसणारच नाही. ते असेच पुन्हा पुन्हा जामीन झाले की पुन्हा पुन्हा कटर असणार, पुन्हा पुन्हा डावर असणार आणि पुन्हा घात घडवून आणणार. हे 100% ते करणार आहे. आणि हे तेव्हाच लक्षात येतं की पुन्हा पुन्हा उचकवलं जातं. जेव्हा कोण म्हणतोय ना मला त्याच्याबद्दल तर बोलायचं नाही, आरोपी हे सगळं घडून जे आणतोय ना तो धन्याचे तोच घडून आणतोय. म्हणून मी हे आरोपींबद्दल बोलतच नाहीये. परंतु त्यातून एक गोष्ट लक्षात येते, काल जर परवा किंवा 2-4 दिवसापूर्वी जे काय प्रेस झाली आणि इथं सांगितलं गेलं की माझी जरंगीचे नार्को टेस्ट करा, तुलाही धुतल्या तांदळाचा होता ना किंवा आरोपी, तो असं म्हणायला पाहिजे होतं तुम्हाला ना, समाजावरचा मला जे डाग लागलाय आता तो कसा पुसायचा. तू जर खास धुतल्यावर तांदळाचा होता ना तर तो म्हणायला पाहिजे होतं 5ची बी जणांची नार्को टेस्ट करा धन्यासहित, असं म्हणायला पाहिजे. तिथं तू मुंडे साहेब म्हणतो म्हणजे तुला पुन्हा तिकडूनच फूस लागली आणि पुन्हा तू कुटाने करायला लागला. त्याचा अर्थ असा होतो की काय बरं का, मी गप्प बसलो का बसलो ते पण मीडियाला सांगतो. मीडियाला मी 2 वर्षापासून कुठेही बोलत नाही, मीडियाला चांगलं माहिती तुम्हाला सुद्धा की ज्यावेळेस ही घातपाताची घटना घडली गेली त्यावेळेस त्या आरोपीची ती माऊली बायको आणि आई, त्या माऊलींनी असं सांगितलं होतं मीडियातून की हे पेत आहे, याच्या हातातून झालं सुद्धा असन, घरात सुद्धा लई त्रास देत आहे, पण जरांगे पाटलांनी लई मनावर घेऊन. मला कुठंतरी ते शब्द जिवारी लागल्यासारखं झालं की त्याची आई आणि ती बायको खूप सोन्यासारखे चांगले. चला जाऊ द्या, त्यांनी मीडियातून का होईना म्हणलेत ना, पण हे असं पोरग आहे हे स्वतः सुखाने खायचं नाही आणि त्या घरच्याला सुखाचे तुकडे नाही खाऊ द्यायचे. आणि याला कुणीतरी सुखाचे तुकडे खाऊ द्याय नाही, कुणीतरी खुश लागेल. म्हणून मी आता SP साहेबांना सुद्धा तेच सांगितलं की जामीन झाल्याच्या नंतर पुन्हा CDR काढा, कोणाकोणाचे फोन आले किंवा कोणाकोणाकडे गेला की लोकेशन काढा, याच्यात कोण कोण आहे ते त्याच्या कुटुंबातला जरी मदत करणार असला तरीही त्याला आरोपी करावं लागणार आहे. तिथं पर्याय नाही. याला कुणी धमकीलंय का तू बोल म्हणून, किंवा याला कुणीकडून आणखी सांगितलं गेलंय का, किंवा असा संशय येतो की काही इसार फिसार घेतला होता का काय म्हणून याला जामीन झाल्यावर झोपून देणार की तू हे कुटाने करत त्यांच्या विरोधात बोलच. आणि तू जे जे आरोप करणार आहेस ना ते आता तुला जाहीरपणानं सांगतो, मी थांबलो होतो काही गोष्टीसाठी, तू जामीनच होऊ द्यायचे नसते तर आम्ही वकील उभा केले असते कुडून कचा कर, आम्ही सुद्धा खूप काही गोष्टी करू शकलो असतो. पण ते बोलायला लागला ना, त्याला आता ते आरोप जे जे करणार आहे ते आरोप त्याला सिद्ध सुद्धा करावं लागणार आहे. नसता पुढच्या काळात फौजदारी गुन्हे दाखल होणार आहेत त्याच्यावरती. आता जे जे आरोप करणार ते आरोप त्याला सिद्ध करावं लागल. जो कोणचा आरोप करील त्याचा नसता त्याने सिद्ध जर नाही केला ना पुराव्यासहित आरोप केलेला तर फौजदारी गुन्हे दाखल होणार आहे. त्याला आता सुट्टी नाही म्हणजे. आणि धन्याला तर नाहीच. मी यांच्याविषयी तर बोलतच नाही आरोपींविषयी आणि त्यांच्याविषयी बोलणार नाही. आणि तुम्हाला सांगतो मला इच्छा बी नाही त्यांच्याविषयी बोलायला. धन्या गब्बसतच नाहीये, वरळीचं खरकट गप बसायला तयार नाही. ते राहून 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 पुन्हा ते उचकीत आहे हे असले प्रकरण. आता इतकं भारी आलंय ना, काय म्हणतात ना त्याला, जुनी एक काहीतरी म्हणे, आता चुहा पाड खेनी चाया धन्या. आता उंट पहाडाच्या खाली आलाय, आता चिव्हा पहाडाच्या खाली आलाय. त्याचं कारण असं आहे की आरोपी जो करणार आहे, घातपात घडून आणणार आहे, कट रचणार आहे, त्याचं नाव नाही घेत. उलट त्याला सारखं सारखं मीडियात बोलायला लावते. याचा अर्थ जे आरोपी आहेत ना, बघ सांगणार आहे तुम्ही,
आरोपी घातपात धन्यानी ठरवलंय म्हणून रेकॉर्डिंग घ्या तुमच्या मोबाईलची, आमच्या नाही. सगळ्या गोष्टी त्या तुमच्या. तुम्ही जर आता मीडियात येऊन म्हणत असलात की आम्ही तरच लय आणि तिकडून नाहीच आहे, तुम्हीच सांगितलेलं आहे तुमच्या बैठका त्याच्या संघ रेस्ट हाऊसला झाल्यात त्या परळीच्या खरकाट्या संघ. आणि आता अशी योग्य वेळ आली की आरोपीच जर म्हणतोय नार्को टेस्ट करा, तर तपास यंत्रणेनं ते अर्ज आता कोर्टापुढे ठेवला पाहिजे, त्याला मंजुरी घेतली पाहिजे, त्याची अंमलबजावणी केली पाहिजे. आणि त्या तीनही आरोपीची नार्को टेस्ट आता तपास यंत्रणेनं मागायला पाहिजे. आणि त्या परळीच्या खरकाट्याची धन्याची पण आणि माझी पण, एकूण 5 जणांची होणं गरजेचं आहे आता. कारण आरोपी म्हणतोय, एक तर आरोपी जर नाही म्हणला ना नार्को टेस्टला तर नाही करता येत. आता आरोपीच म्हणतोय म्हणल्यावर किती भारी झाला. आता ह्यो जर तिथं गेला नसेल तर नार्को टेस्ट मध्ये येणार नाही ना. आणि गेला असेल, याला जर धन्याला किंवा त्याच्या त्या पीएने कोणी बीडचं आहे ना ते त्यांना बोलला असेल तर नार्को टेस्ट मध्ये येणार ना ते. म्हणजे धन्या ऑटोमॅटिकच येतोय आता. म्हणून याची नार्को टेस्ट होणं खूप गरजेचं आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.